चारे बाजूने झाड. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे मस्त मजेत. तर आज आम्ही चालू आहे शूटिंगला, कारण आपल्या वेबसिरीजचा पहिला भाग शूट करायचा आहे आणि गुरुवारी सकाळी 8 वाजता आपला पहिला भाग येणार आहे. दुसरा भाग प्रयत्न करतो आम्ही रविवारी टाकण्याचा. गुरुवार आणि रविवार असं 2 एपिसोड टाकायच्यात आठवड्यामध्ये, कारण जास्त वेळ त्याच्यामध्ये गॅप नको पडायला की बाबा रविवार टू रविवार म्हणलं की 8-8 दिवसाची वाट बघायला लागेल तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काम करून एपिसोड टाकण्याचा प्रयत्न करू गुरुवारी आणि रविवारी. तर आज आम्ही शूटिंगला चाललोय, जरा लेटच झालंय आम्हाला आणि परवा दिवशीच एपिसोड येणार आहे. आई बघा सकाळ सकाळ भाकरी बिकरी करून घ्यायला लागली संग खायला, कारण तिथं बाहेरचं काय खाणं चांगलं नाही, योग्य नाही. भरपूर सगळी घरची बारकी पोर आहेत, आजारी बिजारी पडतात, त्याच्यामुळे घरचंच नेणं ठीक आहे. पूजाचा गेटअप आज असा आहे, माझा असा आहे. शूटिंगला कोण कोण येणार आहे, शूट कुठं असणार आहे, हा ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि बघा शूट कसं होतंय आणि पहिला भाग कशाचा असणार आहे सांगणार नाही, पण सस्पेन्स असेल. तर चला. ए पिवड्या, तू आवरलं का? ए बाबू सगळेजण मला म्हणतात पांडू केस काप, पण तुम्हाला आज मी सांगतो मी केसच कापणार नाही. अशी बोकडावानी वाढून देणार आहे. जास्त केस वाढून मला एक व्हिडिओ करायचा आहे, त्याच्यामुळे मी केस कापत नाही. आणि केस काय सरळ होत नाही माझे, किती ह्याला गरम केलं आणि मसनीत घातलं तरी तात्पुरते होत्यात, परत हायच वाकडे ते वाकडे. त्याच्यामुळं अशीच राहू द्या आणि वाढू द्या काय वाढायचं ते, हो द्या बोकडाचा बाजार. काय पिवड्या होय, डोंगल आहे कुठं आहे डोंगल? पिवडी डोंगर दाखवते या. आता शिक बिगवण मध्ये पोचलोय. वातावरण आज जरा ढगाळ झालंय बघा. पाऊस बिऊस येतोय काय की सकाळी झिमझिम चालू होते, मोठा येऊन आहे गाड्या पाऊस. शूटिंगचा पहिला दिवस घरी खडक होऊन आहे. पिवड्या माझं पिलो ही कली 40 आहेत का? 50 वाले द्या 1 डझन. बघू काय झालं की आला जास्त पिकलेली आहेत ग केळं पूजा. आता आम्ही आलोय डिक्सलच्या पुलावरती आणि नदीचं पाणी बरंच वाढलंय. आम्हाला जागा भेटते का नाही काय माहित नाही. पाणी का आणि इथं बघा, इथं फुलं किती भारी आल्यात नदीच्या अशा वरती, किती मस्त दिसते बघा. पूजा, या फुलाचं नाव काय सांग बरं? चांगलं लोकेशन दिसलं नाही की उतारलीच फोटो काढायला. निसर्ग खूप सुंदर आहे. चला निसर्गाची मजा घेत घेत आपण शूटिंग करूया. आज काय पाऊस येऊ नाही बस, बाकी काय नाही. आपल्याला असं जरा खुल्ली जागा पाहिजे नदीच्या कडेला, असे ग्राउंड. ह्या साईडला तर नाही, आपल्याला त्या साईडला जावं लागेल. चल काय कावळ्या बरं आहे का? काळात फुलं असलं पाणी वाटतंय. गाय कोण येतात ना इथलं कोण पण पडू शकतो बघा. चांगला रस्ता बनवायला पाहिजे. मोठी पोहती बघा तिथं चांगली. दगडे तोंडावर पडल्यावर आपण मग गाडी काय काय मरणार आहे नाही.
आम्ही आता नदीच्या कडेला आलो लोकेशन बघायला मित्रांनो. पण ते असं आहे की आपल्याला मोकळी जागा भेटत नाही कुठं. तिथं बघा रस्त्याला मध्ये नाव मांडले बली मोठा वाळू काढायचं नाव आहे. अरे बाबा काय तुला केलंय का बुकितो तिथं जाणार का आणि तिथं शूटिंग आपल्याला एवढ्यात फक्त एवढा रोडच पलीकडे चिकुलायची पण आपल्याला जागा नाही. आता आम्ही दुसरीकडे लोकेशन शोधायला चालू आहे कारण प्रत्येक नदीच्या काठावरती पाणी आलेलं आहे आणि आता इकडं एक लोकेशन शोधायचंय. पण हेच लोकेशन बघा किती भारी दिसतंय. एकच नंबर. चारे बाजूने झाड माग आप्पा रस्ता संपला. आता काय करायचं. फायनली लोकेशन भेटले आपल्याला. पण आता विषय असा की गाडी इथवर येणार कशी. असंच लोकेशन पाहिजे आपल्याला एकदम असंच. दामन चार वाजल्या तरी 2च सीन व्हाय नाहीत. पटके नाही आहे मी आहे का त्याच्यात. आय तुम्हाला कैरी खाय दिले का फेकून आणली का खाय दिले. हो कशी फिकते. हा फिकतेच दरे आपण खाऊन पण चांगली आहे. गिरस दाजी त्या कावळ्याला खरंच वाटायला लागले दावा बिवाय काय की. आता 4:30 वाजल्यात आणि निम पण शूटिंग नाही झालं कारण क्लोजर उशीर गेला आणि बारकी लेकरं असल्यामुळं पण काही शूट उरका नाही लवकर. सारखं ह्यांना बघा त्यांना बघा आता काय माहित नाही का शूटिंग. अय उभा राहा. चला 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 झालं शूटिंग. चला चला थोडंच राहिलं घ्या. हा करा. फायनली मित्रांनो शूटिंग संपलेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी. 7 वाजल्यात बघा. पॅकिंग वगैरे सगळे झाल्यात. पण एक घोटाळा झाला. विषय असा झाला की गाडीची आपल्या 4 व्हीलरची बॅटरीच डिस्चार्ज झाली आहे. गाडी चालू व्हाय नाही. तर आता फिटरला फोन केला होता तर ते येणार गाडी चालू करणार मग जाणार. अंधार पडत आला या. लेकरात संग पावसाचं वातावरण झालं या सांगता येत नाही आहे ना गाय. टाकली आता खरं म्हणायला गेलं तर या बघा इकडं म्हणजे आता मोबाईल मध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल पण ऍक्च्युली अंधार पडलेला आहे. सगळेजण इथंच बसलेलं सांगितलंय. त्या बावड्या फोन उचला नाही. शंभू पण आलाय. आता फिटर आलाय. ती नंबर हुकामुक चुकामुक झाली वाटतं. आता बघूया स्टार्टर मारून काय त्याला काय झालंय काय माहिती. होईल का पण तसं दिसतंय का. मारू का एक मिनिट द्या. कामासाठी एवढा वेळ गेला आपला. बॅटरी ना पहिल्यांदाच झाले.
कसला रोड आहे ही, गाडी सगळी खाली घासायची. त्यामुळं आपण ही असं वरती जी आपल्या खालून गाडीला घासणार आहे ती असं पाडून घेऊ, नाहीतर गाडीला लय घासून खाली. जाताना रोड होता इकडल्या साईडनं असा, ते आता सगळं नांगरून टाकलं. कोणता? चला चला.